नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। 9 फेब्रुवारीला पेपर होणार आहे। याचप्रमाणे पेपर असणार आहे। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सूचनांचं वाचन करा। यामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा, जेणेकरून पेपर सोडवताना तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। ही प्रश्नपत्रिका एकूण 150 गुणांची आहे। प्रश्नांची संख्या 75 आहे। वेळ 1.5 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला 1 ते 3 साठी सूचना। पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडायचा आहे। उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले। झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती। त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले, मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला, पण चेंडू कसला वस्तात तोंडावर चकार शब्द त्याने काढला नाही। प्रश्न पहा, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? उत्तर संध्याकाळ। पर्याय क्रमांक 4। आगंतुक पाहुणा कोण आहे? पर्याय दिलेले आहेत। उत्तर पर्याय क्रमांक 1 चेंडू। पुढील प्रश्न 3, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? त्रासदायक या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही। पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। आता पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे। पुढील बातमी काळजीपूर्वक वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यांचा योग्य पर्याय निवडायचा आहे। राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी, नवी दिल्ली। व्हिडिओ स्टॉप करून पॅसेजचं वाचन करा, उत्तराचं वाचन करा। 4 प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक। 5 मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ व ब, स्वच्छतागृह आणि उपाहारगृह। 6 मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? 2 ऑक्टोबर। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना। पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती आहे? वाक्य पहा, 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती। उत्तर पर्याय क्रमांक 1 3। 11व्या, 12वी आणि छान। पुढील प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा। उत्तर पर्याय क्रमांक 1 नशीब। 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे नशीब। प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्याचा काळ ओळखा। आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ। उत्तर पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ। 10 पुढीलपैकी अशुद्ध शब्दांचा पर्याय कोणता? पर्याय अरण्यलिपी, उद्यमशील, तंत्रशुद्ध, निश्चित। 4ही पर्याय योग्य असल्याने याचं उत्तरच देता येत नाही। पुढील प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 4 हिरा। पुढील प्रश्न क्रमांक 12, अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। फन्ना उडवणे। उत्तर पर्याय क्रमांक 4। 13 चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 1 पा। प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना। पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत। परिच्छेद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न क्रमांक 14, दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला। पर्याय क्रमांक 2 पावसामुळे। प्रश्न क्रमांक 15, सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। पर्याय क्रमांक 1 नदी नाले।
पुढील प्रश्न क्रमांक 16. निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला. पर्याय क्रमांक 3. 17. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? न्यूजपेपर. पर्याय क्रमांक 3. 18. गटात न बसणारा शब्द ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 4. कुंजर. 19. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 2. बक्षीस. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी निवडा. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा. लंकेची पार्वती बरोबर आहे. अंगावर दागिने नसलेली स्त्री. आतल्या गाठीचा सगळं मनात ठेवणारा, हे पण बरोबर आहे. चौथं सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 21. दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा. यासाठी योग्य शब्द पर्यायामधून निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 3 संगम. प्रश्न क्रमांक 22. खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे पर्यायातून निवडा. भक्तांची मांदियाळी. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. पिल्लूदर्शक शब्द चुकीची जोडी ओळखायची आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 मेंढी, करडू. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल? उत्तर पर्याय क्रमांक 2 सौदामिनी. प्रश्न क्रमांक 25. माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. भाव म्हणजेच दर. उत्तर पर्याय क्रमांक 3 दर. पुढील विभाग 2 गणित विषयाचे प्रश्न असतील 26 पासून 75. गणित विभाग पाहूया. विभाग 2 प्रश्न क्रमांक 26. 38,500 प्लस 325 प्लस पाऊणशे 38,500 अधिक 325 अधिक 75 करायचं आहे. बेरीज झाली 38,900 म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 38,900. 27. प्रश्न क्रमांक संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. 4चा गॅप आहे 805 801 येणार आहे. मग त्याचं जर आपण वाचन केलं तर 4,17,801 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 4चा फरक दिलेला आहे संख्या मालिकेमध्ये आणि त्याचं वाचनचा पर्याय लिहायला सांगितलेला आहे. 4,17,801 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 2 11 11 त्रिक 33 तिसरा भाग. त्यामुळे पर्याय 2. या प्रश्नांचे सेमीमधून पण प्रश्न दिलेले असतात. एका बाजूला मराठीतून प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला सेमीमधून प्रश्न आहेत. जे आता आपण वरती प्रश्न पाहिलेले आहेत 26, 27, 28 तेच प्रश्न इथे दिलेले आहेत सेमीमधून. यांची उत्तरे वरती दिलेली आहेत. 26 प्रश्नाचं उत्तर समजावून सांगितलेलं आहे, त्याचं 1 येतं आहे. 27 जो प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे आणि 28 पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. सेमीचे पण प्रश्न यामध्ये दिलेले असतात. जर सेमीमधून जर प्रश्न नाही समजला तर मराठीतून उत्तर वाचन करा. आता पुढील प्रश्न 29. 2 समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. 30. कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले? उत्तर पर्याय क्रमांक 3 6. 1000 मिलीलिटरचा 1 लिटर असतो. 500 मिलीच्या 12 म्हणजेच 6 लिटर होणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे 6. 1 लिटर बरोबर 1000 मिली लक्षात ठेवायचं आहे. अर्धा लिटरसाठी 500 असणार आहे. अर्धा लिटर 12 वेळा म्हणजेच 6 लिटर होणार आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 31. 500 मुद्दलांचे दर साल दर %8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? उत्तर पर्याय क्रमांक 120.
शून्याला शून्य कॅन्सल होतील. 85 40 40 त्रिक 120 3 वर्षाचं. पुढील प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी योग्य विधान कोणते? विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो का? नाही, हे चुकीचं विधान आहे. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. 2 नंबरचं पण वाक्य चुकीचं आहे. 3. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. चुकीचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. सेमीमधून तेच प्रश्न आहेत. 29चा पर्याय क्रमांक 3 आहे. नेव्हर इंटरसेक्ट. 30चं 6 आहे. पर्याय ऑप्शन नंबर 3. 31चं ऑप्शन नंबर 2. 32चं ऑप्शन नंबर 4. आता 33 प्रश्न क्रमांक रोमन संख्या चिन्हानुसार दिलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2 122 येणार आहे. 17 + 9 - 4 + 100. 17 + 9 - 4 + 100 केल्यानंतर उत्तर 122 येणार आहे. प्रश्न क्रमांक 34. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? 3:45 कारण का 12 नंतर 1 म्हणजे 13, 2 म्हणजे 14 आणि 3 म्हणजे 15 आणि वरचे 45 मिनिटे. म्हणून ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. तर जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? उत्तर पर्याय क्रमांक 3 1000. प्रश्न क्रमांक 36. 6 तास 52 मिनिटे म्हणजेच किती मिनिटे? उत्तर ऑप्शन नंबर 1 412 मिनिटे. 6 तास म्हणजेच 360 मिनिटे, त्यामध्ये 52 मिळवायचे आहेत. जो 35 आहे तिथं 20% झाडे शिल्लक म्हणजेच 1000 राहतात, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? उत्तर पर्याय क्रमांक 4 असत्य आहे. 300चा शेकडा 10 बरोबर 20 नाही तर 30 पाहिजे होते तिथं, त्यामुळं चौथा ऑप्शन बरोबर आहे. 100चा शेकडा 20 20 बरोबर येते. 200चा शेकडा 10 तेही 20 बरोबर येते. तिसरं ऑप्शन 400चा शेकडा 5 20 ते पण बरोबर येते. म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. चुकीचं इथं विधान ओळखायला सांगितलेलं आहे, असत्य. आता पुढे हेच प्रश्न सेमीमधून दिलेले आहेत. ऑप्शनला तेच उत्तरं आहेत. जे विद्यार्थी सेमीला आहेत त्यांनी सेमीमधून वाचन करून प्रश्न सोडवा. जर अर्थ नाही कळला तर मराठीतून पहा. 33चं उत्तर 122 असणार आहे. 34चं ऑप्शन नंबर 2. 35चं ऑप्शन नंबर 3. 36चं ऑप्शन नंबर 1 आणि 37चं ऑप्शन नंबर 4. 38 45608 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? म्हणजे आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. 86,540 वजा 40,568 बरोबर 45,972. त्याच्या निम्म करायचं आहे, म्हणून उत्तर 22,986. पुढील प्रश्न क्रमांक. जर p बरोबर 3 t बरोबर 2 असेल तर p × p अधिक 2 × p × t अधिक t × t किती? उत्तर पर्याय क्रमांक 2 25 उत्तर असणार आहे. p × p म्हणजेच 3 त्रिक 9 अधिक 2 × p × t pt 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12 आणि 9 किती झाले? 21 झाले. अधिक t × t 2 × 4 21 आणि 4 25. 38 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचे ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, त्यामुळे 22,986 उत्तर येते, हे लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न क्रमांक 40. रोहितला दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 2,520 रुपये मिळाले तर मुद्दल किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 12,000 रुपये मुद्दल असणार आहे.
प्रश्न क्रमांक 41. 0567 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील? उत्तर पर्याय क्रमांक 1. 10 समसंख्या तयार होतील. प्रश्न क्रमांक 42. 8.8 अधिक 8.08 अधिक 8.008 अधिक 8.0808 अधिक 88.8 बरोबर किती? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. फक्त पॉईंटची बेरीज आहे. दशांश चिन्ह डेसिमल पॉईंटची उभी मांडणी करून व्यवस्थित बेरीज करा. बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. ऑप्शन पाहू. उत्तर क्रमांक 3 121.7688 ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक सेमीचे दिलेले आहेत 38 पासून. 38चं उत्तर वरती पाहिलेलं आहे. 39चं पण वरती पाहिलेलं आहे. सेमीची वरती उत्तर दिलेली आहेत ते सर्व पहा व्यवस्थित. आता प्रश्न क्रमांक 43. घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? उत्तर पर्याय क्रमांक 1 विशाल कोन होणार आहे. 44. प्रश्न क्रमांक 17/8 23/6 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? 17/8 23/6 पेक्षा लहान आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार. 4 पेक्षा लहान. प्रश्न क्रमांक 45 9.9 ऑप्शन क्रमांक दुसरा असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली. 320 रुपये प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला किती रुपये खर्च आलेला आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 9,700 रुपये. प्रश्न क्रमांक 47 9,900चे 9% बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 1 891. ॲप्टूस अँगल उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 44चं उत्तर आहे. सेमीचे प्रश्न आहेत. या प्रश्नांची वरती उत्तर आपण पाहिलेली आहेत. आता पुढील प्रश्न क्रमांक 48 खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? परिमिती म्हणजे जी दिलेली आकृती आहे त्या सर्व बाजूंची बेरीज करायची. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 14.5. 49 चौकटी दिलेले आहेत त्या जागी योग्य अंक लिहायचा आहे. 1 येणार आहे. 115चा वर्ग 13,225 आहे. 115 गुणिले 115 त्यांचा गुणाकार केल्यानंतर 13,225 येतोय. एकक स्थानी 5 असल्यामुळे 5चा वर्ग 25 आणि 11 गुणिले 12 जर केले तर 132 येतात. आता पुढील प्रश्न क्रमांक 50 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? दशहजार स्थानी 40,000 येणार आहे आणि 30 त्यांची वजाबाकी केली 39,970. ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार आहे 50चं. प्रश्न क्रमांक 51 एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 4 347. 347ला जर भागाकार केला 25ने तर भागाकार 13 येतोय बाकी 22 येते. प्रश्न क्रमांक 52 धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? 10 रुपयांच्या 120 नोटा मिळतील कारण 1200 रुपये दिलेले आहेत. पुढील प्रश्न सेमीचे दिलेले आहेत वरती जे आपण पाहिलेले आहेत तेच.
पेरिमीटर दिलेल्या चौकटीतला बॉक्स ओळखायचा आहे. प्लेस व्हॅल्यूचा प्रश्न आहे, डिवाइडचा आणि नोटांचा. आता प्रश्न क्रमांक 53. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? उत्तर ऑप्शन नंबर 2 90. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1. उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. 2 उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55. 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? उत्तर पर्याय क्रमांक 4 101. प्रश्न क्रमांक 56. एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एक गाडी एका तासात 80 किलोमीटर अंतर पार करते, बरोबर आहे. गाडी अर्ध्या तासात 40 किलोमीटर अंतर पार करते, हे पण वाक्य बरोबर आहे. गाडी 1 तास 25 मिनिटात 100 किलोमीटर अंतर पार करते. आणि चौथा ऑप्शन आहे, गाडी 1 तास 45 मिनिटात 140 किलोमीटर अंतर पार करते. तर चौथंही वाक्य बरोबर आहे. विधान चुकीचं आहे ते पर्याय क्रमांक 3. गाडी 1 तास 25 मिनिटात 100 किलोमीटर अंतर पार करते. प्रश्न क्रमांक 57. 12 मीटर 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? 12.003 मीटर लिहायचं आहे. मिलीमीटर लिहायला सांगितलेलं असल्यामुळं 3 डेसिमल पॉईंट नंतर येणार आहेत प्लेस, म्हणजेच 2 शून्य लिहायचं आणि 3 लिहायचं आहे. आता आपण वर पाहिलेल्या प्रश्नांचे सेमीमधून प्रश्न पाहू. 53, 54, 55 सेमीमध्ये वरती प्रश्न जे मराठीतून आहेत तेच इथं दिलेले आहेत. आता पुढील प्रश्न क्रमांक 58 पाहायचा आहे. दोन दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? एक दस्ता 24 असतो, 2 दस्ता 48, 12×5 60. 48 आणि 60 बेरीज केली 108 आली. उत्तर पर्याय क्रमांक 1 108. 59 6/18 या अपूर्णांकात 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? 8 वेळा मिळवल्यानंतर बेरीज 3 येणार आहे. पुढील प्रश्न 60. जॉनने एक मोटरसायकल 20,000ला खरेदी करून 25,000ला विकली तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? 25,000मधून 20,000 गेले, नफा 5,000 रुपये झाला. उत्तर ऑप्शन क्रमांक 2. 61. शेजारील आकृतीत दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? उत्तर पर्याय क्रमांक 2 एक अंक येणार नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आता यावरील सेमीचे प्रश्न आहेत खाली. प्रश्न क्रमांक 62. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? रुंदी 6 आहे, दुसरी रुंदी पण 6 म्हणजे 12 कट झाले. लांबींची बेरीज 22 असणार आहे. एक लांबी 11 त्या लांबीच्या दुप्पट म्हणजे नंतर पुन्हा 22 होणार आहे. बाजू 22 आलेली आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू 484. 22चा वर्ग करायचा आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 63. 48 मीटर लांबी 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात तर प्रत्येक टाईलची परिमिती किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न क्रमांक 64. 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो
तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? उत्तर पर्याय क्रमांक 1 सोमवार. प्रश्न क्रमांक 65. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर दर साल दर शेकडा किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 1 10% दर असेल. प्रश्न क्रमांक 66. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? 27 शतक म्हणजे 2700 गुणिले 3 दशक 30 ने गुणाकार करायचा आणि त्यामधून वजा 5 करायचा. हे उत्तर पर्याय क्रमांक 4 80,995. प्रश्न क्रमांक 67. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 1 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणाकार करायचा आहे. पुढील प्रश्न 68. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम ज्वारीपैकी 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? उत्तर पर्याय क्रमांक 4 9 किलोग्रॅम 750 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 69. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? 2 ने कमी. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न पाहू आपण. सेमीमध्ये दिलेले आहेत प्रश्न इथे. ते व्यवस्थित जे सेमीला विद्यार्थी आहेत त्यांनी पहा. प्रश्न क्रमांक 70. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्ह येतील? उत्तर पर्याय क्रमांक 2 भागाकार अधिक बेरीज बरोबर. प्रश्न क्रमांक 71. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत, त्यापैकी 103 झाडे आंब्याची, 102 झाडे नारळाची व उरलेली झाडे फणसाची आहेत, तर बागेत फणसाची किती झाडे आहेत? 10 फणसाची झाडे आहेत. पुढील प्रश्न 72. 18 गुणिले 4 वजा 6 चौकटीमध्ये योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. 70 गुणिले 2 भागिले 2 वजा 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. डावी बाजूच्या अंकाची आणि उजव्या बाजूच्या अंकाचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर सेम येते, म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 73. 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी आली, तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? उत्तर पर्याय क्रमांक 1 सोमवारी येईल. वरती पाहिलेले प्रश्न सेमीमधून खाली दिलेले आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांनी ते प्रश्न सोडवायचे आहेत. जर अर्थ नाही कळला तर मराठीतून पहा. 70, 71 आणि 72, 73 एवढे इथे प्रश्न सेमीमधून दिलेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 74 पाहू. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आवडणारा विषय, विद्यार्थी संख्या दिलेली आहे. प्रमाण 1 स्टारला 35 विद्यार्थी घ्यायचा आहे. म्हणजे गणिताचे विद्यार्थी 35 गुणिले 5 175 होतात. मराठीचे विद्यार्थी 105 होतात. इंग्रजीचे विद्यार्थी 70, विज्ञानाचे विद्यार्थी 140. आता यावर प्रश्न आहेत. तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? म्हणजे जे विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्या सर्वची बेरीज केल्यानंतर 490 येते. 74चं उत्तर ऑप्शन क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 75 गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 105ने जास्त आहे. गणित विषयाचे विद्यार्थी 175 आहेत आणि इंग्रजी विषयाचे विद्यार्थी 70 आहेत. वजाबाकी केली 105 येणार आहे. पुढे सेमीचे प्रश्न दिलेले आहेत 74 आणि 75, तेही व्यवस्थित पहा. अशा प्रकारे आपण 1 ते 75 सर्व प्रश्न संख्या पेपर 1ची पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.